श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत, एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मार्गशीर्ष महिना हा आता सुरू झालेला आहे. तर मार्गशीर्ष महिना ज्याप्रमाणे महालक्ष्मीला समर्पित आहे त्याचप्रमाणे श्री हरी विष्णूंना देखील समर्पित आहे. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला श्री महालक्ष्मीची पूजा करून आपल्याला श्री हरी विष्णूंची देखील आपल्याला पूजा करायची आहे. त्यांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर या महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला एक काम करायचं आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला 3 दिवे लावायचे आहेत. तर या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो. याला खूप असे महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीला समर्पित आहे, त्याचप्रमाणे श्री हरी विष्णूंना देखील समर्पित आहे. पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यापासून सत्ययुगाची सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास आणि पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. तर या दिवशी गुरुवारी लवकर उठून आंघोळ करून घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. आपल्या घराच्या दारासमोर रांगोळी काढायची आहे. त्याचप्रमाणे हळदीचं लेपन देखील आपल्याला उंबऱ्यावरती आपला जो उंबरटा असतो त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचप्रमाणे आपला जो दरवाजा आहे मुख्य दरवाजावरती आपल्याला हळद आणि कुंकू मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप टाकून हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. तर स्वस्तिक खूप असं पवित्र आहे. तर आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला गुरुवारी ही पूजा आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे गुरुवार असल्यामुळे आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची आहे. तर गुरुवारी आपण तुळशीला पाण्यामध्ये कच्चे दूध टाकून तुळशी मातेला हे पाणी अर्पण करायचं आहे. म्हणजे गुरुवारी आपल्याला अशी पूजा करायची आहे आणि तुळशी मातेच्या वृंदावनासमोर आपल्याला 3 वेळा प्रदक्षिणा करायची आहे आणि ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. तर गुरुवार असल्यामुळे आपल्याला ही सेवा अवश्य करायची आहे. त्याचप्रमाणे आपण महालक्ष्मीची विधिवत पूजा वगैरे करायची आहे. तसेच आपण श्री हरी विष्णूंची देखील पूजा करायची आहे. तसेच गंगाजल आणि दूध मिक्स करून श्री हरी विष्णूंचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पा, लक्ष्मी देवीचा देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपण देवाला अबीर, गुलाल, चंदन, अक्षता, फुले आणि श्री हरी विष्णूंना तुळशीचे पाने हे देखील आपल्याला अर्पण करायचे आहेत. तर गुरुवार असल्यामुळे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे श्री हरी विष्णूंची देखील पूजा करायची आहे. तर माता लक्ष्मीची पूजा आपण व्रत करत असतो, त्यामुळे आपण व्रताची पूजा मांडणी देखील करत असतो. तर ही पूजा मांडणी केल्यानंतर देखील आपण ही सर्व सेवा आपण करायची आहेत. गुरुवार असल्यामुळे आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची जाऊन पूजा करायची आहे आणि तिथे आपल्याला 3 दिवे लावायचे आहेत. तर ते आता आपण पाहू की कशा प्रकारे आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील आपल्याला पूजा करायची आहे. कारण श्री हरी विष्णूंचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या महिन्यामध्ये, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला ही एक सेवा करायची आहे. तर आपल्याला ही सेवा करायची आहे ती म्हणजे पिंपळाची. तर आपल्याला प्रत्येक गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामधील प्रत्येक गुरुवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाची ही पूजा करायची आहे. तर तुम्हाला जर प्रत्येक गुरुवारी जर सेवा करायला जमली तर तुम्ही करू शकता. जर नाही जमली तर तुम्ही जे तुम्हाला शक्य असेल 2 किंवा 3 किंवा 4 तर कोणतेही गुरुवारी तुम्ही ही सेवा करायची आहे. कारण ही सेवा केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद मिळेल, त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येईल. घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही राहणार नाही. आपल्या मुलांचं आरोग्य देखील चांगलं राहील. त्याचप्रमाणे आपल्या पतीची प्रगती होईल. तसेच आपल्या ज्या काही आर्थिक समस्या, ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतील. कारण आपल्याकडे पैसा येतो परंतु तो टिकत नाही.
तर त्याच्यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे। आणि हा उपाय केल्यामुळे आपल्याकडे पैसा हा येत राहील, कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा हा येत राहील। परंतु त्यासाठी मेहनत पण करायची आहे, कारण असं म्हणतात की मेहनतीच्या जोडीला नशिबाची देखील साथ हवी असते। तर पिंपळाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते। या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो, त्यांची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते। पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते, मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात। असं मानलं जातं की पिंपळाची पूजा केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं, पूर्वजनांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो। त्याचप्रमाणे जर आपल्याला पितृदोष असेल तर तो देखील दूर होतो, पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो। त्यामुळे स्कंद पुराणात असे देखील सांगितले आहे की पिंपळाच्या मुळामध्ये विष्णू, देठात केशव, फांद्यामध्ये नारायण आणि पानामध्ये श्री हरी आणि फळांमध्ये सर्व देव वास करतात। म्हणून आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यासंबंधी काही उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या पूर्वजांचाही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो। पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला 3 दिवे लागणार आहेत। तर ते दिवे तुमच्याकडे मातीचे असू द्या, पितळेचे असू द्या किंवा अजून कसले असू द्या, परंतु आपल्याला 3 दिवे घ्यायचे आहेत। तुम्हाला जे तुमच्याकडे जे असतील ते दिवे तुम्ही घेऊ शकता। तर 3 दिवे आपल्याला घ्यायचे आहेत। हे 3 दिवे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक म्हणून आपल्याला हे 3 दिवे लावायचे आहेत। तर मग त्या दिव्यांमध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे। तिन्ही दिव्यांमध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 3 कापूर टाकायचं, म्हणजे प्रत्येक दिव्यामध्ये एक कापूर तुम्हाला टाकायचं आहे। आणि मग आपण पिंपळाच्या झाडाजवळ ते दिवे घेऊन जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला पाणी द्यायचं आहे। त्याचप्रमाणे पाणी दिल्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची आहेत आणि मग आपण गूळ आणि चणे याचा नैवेद्य दाखवायचा आहे पिंपळाच्या झाडाला। त्याच्यानंतर आपण हे दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत। त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे किंवा दत्त महाराजांचं नामस्मरण देखील तुम्ही करू शकता। आणि मग याच्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 11 वेळा प्रदक्षिणा घालायची आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला हे 3 दिवे तिथे प्रज्वलित करायचे आहेत। परंतु हा उपाय करत असताना हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6च्या नंतर करायचा आहे। परंतु हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी करायचा आहे, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 1 किंवा 2 गुरुवार केला तरी देखील याचा तुम्हाला लाभ हे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे। कारण हा मार्गशीर्ष महिना आहे, तर हा महिना खूप पवित्र आहे आणि श्री हरींना समर्पित आहे। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण या महिन्यामध्ये जे काय आपण उपाय करतो तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ हा होत असतो। पहा, हा उपाय आहे तर तो तुम्हाला प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 6च्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।